दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडनं अटक झाली आहे। तिहार तुरुंगातनं सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांचा ताबा घेतलाय। दिल्लीतल्या मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आता सीबीआयच्या अटकेत असतील। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देताय। सोमेश, काय अपडेट्स आहेत? ज्ञानदा, अतिशय चमत्कारिकपणे अरविंद केजरीवाल यांच्या केसमध्ये सगळ्या घडामोडी घडतायत। आपण पाहू शकतो की अरविंद केजरीवाल यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या वेकेशन बेंचने जामीन मंजूर केला होता ईडीच्या प्रकरणात। अतिशय कठीण असतं ईडीच्या प्रकरणात जामीन मिळवणं, परंतु अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला। त्यावेळी ईडीचं म्हणणं होतं की कनिष्ठ न्यायालयाने सगळी कागदपत्र तपासली नाहीत, म्हणून ईडीचे लोक धावत पळत उच्च न्यायालयात गेले। उच्च न्यायालयाने चमत्कारिकपणे स्टे दिला। अनेक वकिलांचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे स्थगिती देता येत नाही जामिनाला, एकतर तो रद्द करावा लागतो किंवा मग जामीन मंजूर करावा लागतो। तर स्थगिती दिली गेली। त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी दिल्ली उच्च न्यायालय त्यावर आपला निकाल देणार होतं। काल निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं। दिल्ली उच्च न्यायालयाच्या स्थगितीला आव्हान देण्यात आलं। सुप्रीम कोर्ट आज त्यावर निकाल देणार होतं। त्याआधीच काल रात्री सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांची कस्टडी घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि आज ट्रायल कोर्टामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने मंजुरी दिल्यावर सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांची कोठडी घेण्यात आलेली आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। त्यामुळे तिहार तुरुंगातनं अरविंद केजरीवाल यांचा ताबा आता सीबीआयनं घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।